नमस्कार. उद्या शुक्रवार. उद्या आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते. या दिवशी विशेषतः विघ्नहर्ता गणपती बाप्पांची पूजा केली जाते. श्रद्धेने उपवास धरला जातो. याला संकट निवारक व्रत असे देखील मानले जाते. त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होण्यासाठी आणि सर्व दोष दूर होण्यासाठी एक उपाय करायचा आहे. तुम्ही उद्या काहीच नाही केले तरीही चालेल. सकाळीच घरी आणा या झाडाचे एक पान. त्याचबरोबर चंद्रोदयाची वेळ देखील सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या झाडाचे पान आणून याचे काय करायचे आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. कठीण इच्छा पूर्ण होतील, सर्व दोष दूर होतील आणि कुटुंबाची प्रगती होईल. तर असा हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपतीये नमः लिहायला विसरू नका. आवर्जून लिहा, कारण यामुळे गणपती बाप्पांचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबाला प्राप्त होतील. तर चतुर्थी ही तिथी सुरू होत आहे 9 ऑक्टोबर रोजी रात्री 10:54 तिथी संपणार आहे 10 ऑक्टोबर रोजी रात्री 7:38 आणि चंद्रोदयाची वेळ आहे रात्री 8:22. तुमच्या एरियानुसार 1-2 मिनिटे मागे पुढे होऊ शकतात. हे व्रत शुक्रवारी येत आहे, म्हणून याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांसोबतच माता लक्ष्मीची देखील पूजा आवर्जून करावी. लक्ष्मी मंत्रांचा जप करावा, श्री सुक्तमचे पठण करावे. त्यासोबतच गणपती बाप्पांच्या देखील गणेश स्तोत्राचे पठण करावे. त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्षे आवर्जून घरामध्ये एकदा तरी ऐकावेच. लक्ष्मीचे कनकधारा स्तोत्राचे देखील पठण घरामध्ये करावे. हे केल्याने पैशासंबंधित सर्व समस्या तुमच्या दूर होतील. तुमच्या कठीण इच्छा देखील पूर्ण होत असतात, कारण घरामध्ये सेवा साधना सतत केल्याने तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण हे निर्माण होत असते. त्यामुळे तुम्ही आवर्जून जितके जमेल तितके मंत्र स्तोत्र याचे पठण उद्या संकष्ट चतुर्थीला आवर्जून करावे. नक्कीच गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तर हा उपाय करण्यासाठी उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडेसे खडे मीठ किंवा पंचगव्य टाकून स्नान करायचे आहे. त्यानंतर स्वच्छ स्नान केल्यानंतर विधिवत तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या व्रताचा संकल्प घ्यायचा आहे. त्यानंतर भगवान श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे असेल तर ते एका पाटावर मांडायचं आहे. लाल कपडा अंथरून त्यावर थोड्याशा अक्षता टाकून त्यावर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे. प्रत्येकाच्याच घरामध्ये एक छोटी गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच. गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करण्याआधी त्याला अभिषेक घालायचा आहे. तुम्ही शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने देखील अभिषेक घालू शकता. अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीर्षाचे पठण आवर्जून करावे. शक्यतो 21 आवर्तन द्यावेत. नाहीच जमले तर ओम गण गणपतीये नमः या मंत्राचा 108 वेळा जप आवर्जून करावा किंवा त्यापेक्षा जास्त केला तरीही चालेल. त्यानंतर गणपती बाप्पाला आसनावर स्थापन करून गणपती बाप्पांना चंदन, हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायची आहे. त्यासोबतच त्यांना दुर्वा, जास्वंदाचे फूल देखील आवर्जून अर्पण करायचे आहे. सकाळी पूजा करणार आहात म्हणून तुम्ही इथे गोडाचा नैवेद्य म्हणजे मिठाई अर्पण करू शकता आणि संध्याकाळी पूजा करत असताना तुम्हाला मोदक अर्पण करायचे आहेत. त्यानंतर चंद्राला अर्घ्य देऊन चंद्राला औक्षण करून त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा असतो. गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवून आरती करून त्यानंतर उपवास सोडायचा असतो. या दिवशी जास्तीत जास्त गणेश मंत्राचा जप करणे, गणपतीची स्तुती, श्री गणेश चालीसा याचे वाचन करावे. त्याबरोबरच या दिवशी केलेली पूजा आणि व्रत श्रद्धाळूंना संकट निवारण, शुभता, घरामध्ये सुखसमृद्धी, आरोग्य आणि अखंड सौभाग्य प्राप्ती, त्यासोबतच घरामध्ये वातावरण देखील सकारात्मक प्राप्त करून देत असते असे मानले जाते. विशेषतः हे व्रत जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. धार्मिक लोक जीवन अडथळे व संकटे निवारण्यासाठी या दिवशी विशेष व्रत श्रद्धाने ठेवत असतात. गणपती भक्तांच्या संकटाचे निवारण कसे करते, दुर्गतीपासून त्यांना सुटका कशी दिली यावर आधारित अनेक कथा सांगितल्या गेलेल्या आहेत. या कथेला संकटहार्थ चतुर्थी कथा किंवा संकष्टी कथा असे म्हणतात. अशा बऱ्याचशा कथा सांगितलेल्या आहेत. अत्यंत महत्त्व असते या चतुर्थीला, त्यामुळेच गणपती बाप्पांची सेवा आणि व्रत तुम्ही आवर्जून करा. त्यासोबतच तुम्हाला हा प्रभावी उपाय सकाळीच करायचा आहे. तर सकाळी हा उपाय तुम्हाला
12:30 वाजेपर्यंत तुम्हाला या एका झाडाचं पान तुमच्या घरी आणायचे आहे. वास्तुशास्त्रामध्ये अनेक झाडे झुडपे त्याला अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या फांद्यांना, फुलांना, फळांना, सर्व त्याच्या अवयवांना पूजे साहित्यामध्ये वापरले जाते. कोणत्याही पूजा असो, यज्ञ असो, होमकुंडामध्ये देखील प्रत्येक झाडाच्या काही विशिष्ट झाडांच्या समिधा वापरल्या जातात. तर झाडाझुडपांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला या एका झाडाचे पान घरी आणायचे आहे. आणि अशा विशेष तिथीवर आपण या झाडासंबंधित काही उपाय जर केले तर आपल्याला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात. कारण काही झाडांमध्ये देवी देवतांचे वास्तव्य देखील असते. आणि असंच दैवी शक्ती असलेलं आणि गणपती बाप्पांना प्रिय असलेलं झाड म्हणजे जास्वंदाचे झाड. आपल्या सर्वांनाच माहीत आहे गणपती बाप्पांना जास्वंदाची फुले हे अत्यंत प्रिय आहे. त्यासोबतच जास्वंदाचे पान देखील प्रिय आहे. जास्वंदाचे पान हे पूजाविधी, घरगुती उपायांमध्ये अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. सकाळी याचा उपयोग केला तर तुम्हाला निश्चितच तुमच्या आयुष्यात बदल झालेला नक्की दिसेल. तर हा उपाय तुम्हाला उद्या संकष्टी चतुर्थीला आवर्जून करायचा आहे. जास्वंदाचं पान आणि फूल हे भगवान शिव, दुर्गादेवी आणि विशेषतः गणपती बाप्पांना फूलप्रिय आहे आणि यांच्या पूजेमध्ये देखील अत्यंत पवित्र मानलं जातं. जास्वंदाचा आध्यात्मिक उपायांमध्ये अनेक प्रकारे वापर केला जातो. जास्वंदाचे फूल हे गणपती बाप्पांना अर्पण केल्याने आणि पान गणपती बाप्पांना अर्पण केल्याने सर्व विघ्न दूर होतात. पण फूल आपण सहजच अर्पण करतो, पण पानाचे कशा प्रकारे अर्पण करायचे आहे हे आपण पुढे बघणारच आहोत. त्याबरोबरच जास्वंदाचे पान हे देवी कालीला अर्पण केल्याने भय, ग्रहदोष, नकारात्मकता आणि नकारात्मक ऊर्जा जी काही आहे ती पूर्णतः नष्ट होते. त्यासोबतच जास्वंदाची 7 पाने आणि फूल एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून तुम्ही देवीला वाहा. सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण होतील. आणि पानापासून केलेला लेप तुम्ही कपाळावर लावल्यानंतर तुम्हाला मानसिक शांती देखील मिळते. असे अनेक आध्यात्मिक उपाय जास्वंदाच्या पानाचे सांगितलेले आहेत. त्यामुळे जास्वंदाच्या पानाला विशेष महत्त्व आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळीच एक जास्वंदाचे पान घ्यायचे आहे. ज्या झाडाला लाल कलरचीच फुले येतात, लाल रंगाचं फुलच जास्वंदाचं हेच गणपती बाप्पांना प्रिय आहे. त्यामुळे लाल रंगाचे जास्वंदाचे फूल येणाऱ्या झाडाचेच पान तुम्हाला आणायचे आहे. एक पान घ्यायचे आहे आणि जास्वंदाचीच काडी घ्यायची आहे. पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे. त्यानंतर तुम्हाला देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. उपाय करण्यापूर्वी तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे. वाटीमध्ये थोडेसे कुंकू टाकायचे आहे. थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध तयार करायचा आहे. आणि जी जास्वंदाची काडी घेतलेली आहे त्याने तुमची जी काही इच्छा आहे ती त्या पानावर लिहायची आहे. अगदी कमी शब्दामध्ये 2 ते 3 शब्दामध्येच तुम्हाला ही इच्छा लिहायची आहे. जसे की कर्जमुक्तीसाठी असेल तर कर्जमुक्ती, तुमच्या पैशासंबंधित काही असेल तर पैसा मिळावा, मुलांसाठी असेल तर मुलांचे प्रगती होणे, त्यासोबतच नोकरी प्राप्तीसाठी असेल तर नोकरी प्राप्ती, लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल तर लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्ती, ची जी काही इच्छा आहे ती अगदी 1 ते 2 शब्दामध्ये तुम्हाला त्या पानावर लिहायची आहे. त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि तुम्हाला एक ताम्हण घ्यायचं आहे. ताम्हणामध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक पूर्ण काढायचं आहे. आजूबाजूच्या 2-2 रेषामध्ये दिलेले 4 डॉट ते देखील काढायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला त्या ताम्हणामध्ये जे स्वस्तिक काढलेलं आहे त्यावर ते वाटीमधले तांदूळ टाकायचे आहेत. त्यावर थोडेसे हळद कुंकू व्हायचे आहेत. त्यानंतर ही प्लेट तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे आणि जे इच्छा लिहिलेलं पान घेतलेलं आहे ते पान तुम्हाला त्या तांदूळावर ठेवायचे आहे. तर ठेवत असताना देठ हे गणपती बाप्पांकडे होईल याची विशेषतः काळजी घ्यायची आहे. त्यानंतर या पानावर तुम्हाला गणपती स्वरूप एक सुपारी ठेवायची आहे. आपण गणपती बाप्पांच्या पूजनेमध्ये म्हणजे कोणत्याही पूजेमध्ये गणपती स्वरूप म्हणून एक सुपारी अर्पण करत असतो. त्याला आपण गणपती बाप्पांचे प्रतीक म्हणून ठेवत असतो. त्याप्रमाणेच एक सुपारी कोरी जी कुठेही पूजेमध्ये वापरलेली नाही आहे अशी एक सुपारी तुम्हाला त्या पानावर ठेवायची आहे. गणपती स्वरूप त्या सुपारीला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत. जास्वंदाचे फूल अर्पण करायचे आहे आणि 21 दुर्वा देखील अर्पण करायच्या आहेत. गणपती बाप्पांना त्या पानाला देखील हळद कुंकू अक्षता वाहून नमस्कार करायचा आहे. इथेच बसून तुम्हाला गणपती बाप्पांची सेवा साधना करायची आहे. त्यामध्ये गणपती स्तोत्रमचं पठण करायचं आहे. 108 वेळा ओम गण गणपतीये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 1 वेळा गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे. त्यामधले तुम्ही गणपती संकटनाशन स्तोत्राचे पठण आवर्जून करायचे आहे. कारण संकष्टी चतुर्थी म्हणजे संकट हरणारी, संकटे दूर करणारी चतुर्थी असते. त्यामुळे तुम्हाला हे पठण आवर्जून करायचे आहे.
त्यानंतर तुमची जी काही इच्छा तुम्ही पानावर लिहिलेली आहे ती गणपती बाप्पांसमोर तुम्हाला बोलायची आहे। तुमची मनोकामना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे व त्यानंतर हे पान तुम्हाला दिवसभर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तिथेच तसेच ठेवायचे आहे आणि संध्याकाळी तुम्ही गणपती पूजनाच्या वेळेपर्यंत कधीही करू शकता। आपण जे उपवास सोडणार आहे चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडत असतो त्यावेळेपर्यंत कधीही केले तरी चालेल। संध्याकाळी तुम्हाला हे पान, त्यावरची सुपारी आणि त्याखाली जे तांदूळ ठेवले होते त्यापैकी तुम्हाला 21 अक्षता घ्यायच्या आहेत। त्याला थोडे लाल पिवळ्या करायच्या आहे, हळद कुंकू लावून केलं तरी चालेल आणि त्यासोबत तुम्ही जे दुर्वा आणि जास्वंदाचं फूल ठेवलेलं आहे ते सर्व साहित्य त्याच पानामध्ये एक धागा घेऊन गुंडाळायचे आहे। त्यानंतर ते पान घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ कुठे गणपती बाप्पांचे मंदिर असेल तर तिथे जायचे आहे आणि हे पान सुपारी तिथे अर्पण करायचे आहे आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे। जर तुम्हाला बाहेर जाणे शक्यच नाही झाले, शक्यतो बाहेर जाऊनच अर्पण करायचे आहे, पण मंदिरात जाऊन करणे तुम्हाला शक्य नाही झाल्यास तुम्ही तुमच्या घरातील गणपती बाप्पांसमोर हे पान सुपारी अर्पण करू शकता। धाग्यामध्ये बांधून ते तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहे। शक्य झाल्यास तुम्ही आवर्जून बाहेरच्या मंदिरातच जा, कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात। त्यामुळे तिथे गेल्यास असे काही उपाय केल्यास लवकरात लवकर आपले उपाय संपुष्टात येतात आणि आपल्या इच्छा देखील लवकर पूर्ण होत असतात। गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती करणारे देवता आहेत, त्यामुळे असे काही उपाय अगदी साधे सोपे जरी उपाय केले तर गणपती बाप्पा हे आपली लवकर इच्छा पूर्ण करत असतात। स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हे त्यांना करता येणार नाही, घरातील इतर कोणीही व्यक्ती करू शकतात। मुले देखील हे व्रत त्यांच्या प्रगतीसाठी करू शकतात। त्याचबरोबर घरामध्ये सुतक असेल तर हे व्रत कोणालाही करता येणार नाही, हा उपाय कोणालाही करता येणार नाही, फक्त उपवास पकडला जातो। संकष्टी चतुर्थी या मोडता येत नसतात, कायमस्वरूपी असतात, म्हणून तुम्हाला उपवास करायचा असतो। पण तुम्ही या दिवशी जर तुमच्याकडे सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही। अशा काही अडचणी नसतीलच तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा। चंद्रोदयाची वेळ मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेली आहे। चंद्रोदय झाल्यानंतरच तुम्हाला आरती करून उपवास सोडायचा आहे। माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा। सर्वांचे खूप खूप धन्यवाद।